नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की स्ट्रेंथ ऑफ मटेरियल म्हणजे सॉम या विषयाचे IMP क्वेश्चन्स आणि तुमच्या एक्झामसाठी स्ट्रॅटेजी प्लॅन तुम्हाला काय करायचं आहे, तसेच IMP क्वेश्चन बघणार आहे. मॉडेल पेपर तुम्हाला कुठून मिळतील ते पण आपण डिस्कस करणार आहे या व्हिडिओमध्ये. सगळ्यात अगोदर बघा, तुम्हाला या ठिकाणी चॅप्टरचे नावं दिसत आहेत तुम्हाला सॉम या विषयाचे. फर्स्ट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, जो आहे 12 मार्कासाठी. दुसरा आहे सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन, तो 18 मार्काचा आहे. शेअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट, तो पण 16 मार्काचा आहे. बेंडिंग स्ट्रेस अँड शेअर स्ट्रेस इन बीम 12 मार्क आणि डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस हा 12 मार्काचा चॅप्टर. ओके, तर बघा या ठिकाणी आपण चॅप्टरचं डिस्कशन तर करतोय, त्यासोबतच आता बघायचं की IMP क्वेश्चन असतील किंवा मॉडेल पेपर जे आहेत किंवा क्वेश्चन पेपर आहे हा कुठे मिळेल आपल्याला. बघा, हा जो क्वेश्चन आहे मॉडेल पेपर आहे, राहू दे. हा क्वेश्चन पेपर जो आहे हा आहे विंटर 2024चा. ठीक आहे, या ठिकाणी बघा तुम्हाला दिसत असेल हा फर्स्ट क्वेश्चन मध्ये पहिला क्वेश्चन आलेला डिफाइन मोमेंट ऑफ इनर्शिया. तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय, तर 2 मार्कासाठी आहे. डिफाइन रेडियस ऑफ गायरेशन, डेफिनेशन फक्त लिहायचे आहे, त्याचा फॉर्म्युला लिहायचा. मोमेंट ऑफ इनर्शिया इट इज डिनोटेड बाय लेटर आय, है ना. त्यानंतर रेडियस ऑफ गायरेशन कशाने डिनोट करतो आपण, के न. काय फॉर्म्युला आहे, अंडर रूट ऑफ I बाय ए. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट काय, तर mm⁴ m⁴. ओके, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आय ने डिनोट करतो आपण, त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर AH². ठीक आहे. अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ एरिया अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन ॲक्सिस. ठीक आहे. हां, त्यानंतर हुक्स लॉ काय स्टेट करतो, तर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. काय इंडिकेट करतो, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. फक्त एक शब्द ऍड करायचा त्या ठिकाणी, विदिन इलॅस्टिक लिमिट. विदिन इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो स्ट्रेनच्या. हा जो लॉ आहे याला म्हणतो आपण हुक्स लॉ. काय म्हणतो, हुक्स लॉ. कळालं, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन, एवढं लक्षात ठेवायचं. विदिन इलॅस्टिक लिमिट, स्ट्रेस इज डिनोटेड बाय सिग्मा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन म्हणजे स्मॉल ई. ठीक आहे, बस सफिशियंट आहे. 2 मार्कासाठीच विचारलेलं आहे. जर तुम्हाला पुढे विचारलं की इलॅस्टिक कॉन्स्टंट काय असतं किंवा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी काय असतं, यंग मॉड्युलस काय असतं, तर त्यावेळेस तुम्हाला याला सॉल्व्ह करावं लागतं. बट या ठिकाणी हुक्स लॉ फक्त काय करायचं आहे, स्टेट करायचं आहे. त्याचं स्टेटमेंट आणि त्याचा फॉर्म्युला एवढा जरी लिहिला तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. काय फॉर्म्युला हुक्स लॉचं, स्टेटमेंट काय, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन विदिन इलॅस्टिक लिमिट. संपली डेफिनेशन. त्याच्यानंतर खाली हे लिहून द्या. ओके, आता काय आहे इथं पुढे बघा, डिफाइन शेअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट. तुम्हाला माहिती आहे शेअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट काय असतात, त्याचे डेफिनेशन लिहायचे इथे. आता बघा, गिव्ह रिलेशन बिटवीन ॲव्हरेज अँड मॅक्झिमम शेअर स्ट्रेस फॉर रेक्टँगल अँड सर्क्युलर क्रॉस सेक्शन. याचं रिलेशन जे आहे तुम्हाला 4th चॅप्टरमध्ये आहे, ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर स्टेट एनी 2 अझम्पशन्स इन थिअरी ऑफ प्युअर बेंडिंग, स्टेट द मिडल थर्ड रूल. हे काय आहेत, याचे सोल्युशन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये टोटल सांगणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन पेपर कुठे मिळतील, तर तुम्हाला माहिती आहे MSBTच्या साईटवरती प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सर्व अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल डेमो जर द्यायचा झाला, तर इथे बघा MSBTच्या साईटवरती जर गेलो आपण, तर या ठिकाणी एक्झामिनेशनमध्ये गेलो, एक्झामिनेशनमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत. ठीक आहे, हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. याच्यामध्ये गेल्यानंतर गो टू वेबसाईटवरती क्लिक केल्यावर तुम्हाला काय मिळेल, तर डायरेक्टली ही टॅब ओपन होईल. या टॅबमध्ये तुम्हाला जो पेपर पाहिजे असेल तो या ठिकाणी एवढे पेपर अवेलेबल आहेत, कोणताही सिलेक्ट करू शकता. आणि त्या ठिकाणी इथे पेपर कोड आहे तुमचा 313308. हा के स्कीमचा आहे आणि आय स्कीमचा जर बघितला तर 22306 हा कोड आहे. सर्च केल्यावर तुम्हाला पेपर येऊन जाईल. ओके, आता राहिला प्रश्न मॉडेल पेपर कुठे भेटेल. त्यासाठी तुम्हाला सर्च करायचं आहे
गुगलवरती सर्च करा भिसेसर.com आहे ना, भिसेसर.com सर्च केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. याच्यामध्ये तुम्हाला मॉडेल आन्सरमध्ये जर गेले तर इथे तुम्हाला समर आणि विंटरचे पेपर तसेच 24 आणि 25 सगळेच पेपर या ठिकाणी मिळतील है ना. किंवा डायरेक्टली तुम्ही इथे काय करू शकता, तुमचा जो सब्जेक्ट कोड आहे तो सर्च करायचा इथे. आता मी इथे सर्च करतो. सर्च केल्यानंतर काय आलं, सॉम स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचे न्यू मॉडेल पेपर आले है ना. आणि इथे बघा हे पेपर मॉडेल पेपर अवेलेबल आहेत तुम्हाला, तर याचा पूर्ण स्टडी तुम्ही करू शकता. ओके, आता या ठिकाणी ओके, तर इथे मी एक मॉडेल पेपर ओपन करतो. आता हा कोणता ओपन केलाय, समर 2024. कोणत्या स्कीमचा आहे, आय स्कीमचा. ओके, 22,306. आता तुम्ही बघा या ठिकाणी पुढे जर गेलो आपण तर इथे मॉडेल आन्सर पेपर. आता जो आपण क्वेश्चन पेपर पाहिला होता तोच दिसतो बघा. स्टेट पॅरलल ॲक्सिस थेरम काय दिलंय, स्टेट पॅरलल ॲक्सिस थेरम. आता पॅरलल ॲक्सिस थेरम काय म्हणतो, तर इथे स्टेटमेंट दिलेलं आहे, बट सोप्या भाषेमध्ये काय सांगता येतं, तर पॅरलल ॲक्सिस थेरम जो आहे तो काय इंडिकेट करतो, तर आय दिसते का तुम्हाला की कलर चेंज करावा लागेल बघा. पॅरलल ॲक्सिस थेरम तो काय इंडिकेट करतो, आय ए बी इज इक्वल टू आय जी प्लस ए एचचा स्क्वेअर. ठीक आहे, काही ठिकाणी आपण आय एक्स एक्स पण घेतो इथे. आता इंडिकेट काय करतो, आय ए बी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू, हा काय असतो, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड. काय असतो, अबाउट सेंट्रॉइड. हे कसं चिन्ह आहे, तर प्लस. आता इथे हा काय एरिया, हा काय आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स, डिस्टन्स बिटवीन ॲक्सिस. कोणते ॲक्सिस असतात, तर सेंट्रॉइड ॲक्सिस आणि ज्या ॲक्सिसच्या भोवती आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तर काय स्टेटमेंट तयार होईल, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड प्लस प्रॉडक्ट ऑफ, या ठिकाणी दोन्हीचं काय आहे, हे प्रॉडक्ट. त्यामुळे इथे काय लिहायचं आपण, प्रॉडक्ट ऑफ एरिया अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन ॲक्सिस, असं स्टेटमेंट तुमचं तयार होईल. आणि नंतर काय लिहिणार, वेअर आय ए बी इज इक्वल टू आय जी प्लस ए एचचा स्क्वेअर. त्याचं इन्फॉर्मेशन तुम्ही खाली लिहू शकता. ठीक आहे, बघा पॅरलल ॲक्सिस थेरम, इट स्टेट्स दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया प्लेन सेक्शन अबाउट एनी ॲक्सिस is equal to centroid axis, moment of inertia of centroid axis plus product of area and square of distance between. हे थोडंसं अवघड जातं स्टेटमेंट. डायरेक्टली काय करणार तुम्ही, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड प्लस प्रॉडक्ट ऑफ एरिया अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन ॲक्सिस. हे झालं त्याचं स्टेटमेंट. डायरेक्टली तुम्हाला 2 मार्क मिळून जातील. ठीक आहे. हा, याच्यानंतर बघा हुक्स लॉ आहे. हुक्स लॉ काय स्टेट करतो, तर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन विद इन इलॅस्टिक लिमिट. ओके, पुढे बघा. आता या ठिकाणी बघा काय म्हटलंय क्वेश्चन, स्टेट द रिलेशन बिटवीन यंग्स मॉड्युलस अँड बल्क मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस अँड बल्क मॉड्युलस याचं रिलेशन काय आहे, तर E इज इक्वल टू 3K इंटू ब्रॅकेटमध्ये बघा 1 - 2 म्यू. याचे 3 रिलेशन आहेत है ना, तर तिन्ही रिलेशन तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे बघा टाइप्स ऑफ बीम्स. टाइप्स ऑफ बीम काय क्वेश्चन आहे, व्हॉट आर व्हेरियस टाइप्स ऑफ बीम, ड्रॉ नीट स्केच. किती मार्कासाठी क्वेश्चन आहे तो, 4 मार्क.
2 मार्कासाठी. आता बीमचे टाईप किती असतात, कोणते कोणते असतात तर तुम्हाला माहिती आहे. पहिली असते सिम्पली सपोर्टेड, कॅन्टिलिव्हर, त्यानंतर फिक्स बीम, ओव्हरहँगिंग बीम आणि नंतर काय असतं तर कंटिन्युअस बीम. हे 5 बेसिक टाईप आहेत. तर 5 पैकी तुमच्या जे लक्षात राहतील ते तुम्ही लिहून घ्या. फर्स्ट वाली होती सिम्पली सपोर्टेड, दुसरी आहे ही कोणती बीम आहे बघा, ये वाली, ही डायग्राम जी आहे ती सिम्पली सपोर्टेड आहे. हे डायग्राम कशाची आहे, सिम्पली सपोर्ट, 2 एंडला असतात. दुसरी कॅन्टिलिव्हर, कॅन्टिलिव्हर बीम कोणती असते तर या ठिकाणी ही वाली दिसते, ही कशी आहे कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर बीमला काय तर 1 साईडला फिक्स असते, दुसऱ्या साईडला फोर्स असतो, याला म्हणतो कॅन्टिलिव्हर बीम. तिसरी आहे ओव्हरहँगिंग बीम. ओव्हरहँगिंग बीम म्हणजे काय तर 2 सपोर्ट असतात, सपोर्टच्या बाहेर काही बीम जे आहे ते ओव्हरहँग असते, त्याला म्हणतो ओव्हरहँगिंग बीम. आता याच्यामध्ये पण 2 टाईप पडतात की राईट हँड ओव्हरहँग, लेफ्ट हँड ओव्हरहँग आणि बोथ साईड ओव्हरहँग आहे ना. तर डायग्राम जास्त काढायची गरज नाही. फिक्स बीम, फिक्स बीम मध्ये काय दोन्ही एंड कसे दाखवणार, फिक्स दाखवणार. कंटिन्युअस बीम जे आहे त्याच्यामध्ये मोर दॅन 2 सपोर्ट्स असतात, 2 पेक्षा जास्त सपोर्ट असतील तर त्या बीमला आपण म्हणतो कंटिन्युअस बीम. ओके. आता बघा काय स्टेट एनी 2 अझम्पशन्स मेड इन थिअरी ऑफ बेंडिंग. थिअरी ऑफ बेंडिंग मध्ये इथे 7 अझम्पशन्स आहेत, 7 पैकी तुम्हाला कोणतेही 2 लिहायचे आहेत. जर 2 मार्काचा क्वेश्चन आला तर तुम्हाला 2 अझम्पशन्स विचारतील आणि जर 4 मार्कासाठी क्वेश्चन आला तर 4 अझम्पशन्स विचारतील. आता या ठिकाणी अझम्पशन्स बघा, थिअरी ऑफ प्युअर बेंडिंगचे 2 टोटल 7 आहेत. लक्षात ठेवायचं जर झालं तर सोपेवाले सांगतो तुम्हाला. बघा सेकंड वाला जो आहे, फर्स्ट वाला, मटेरियल ऑफ बीम इज होमोजिनियस अँड आयसोट्रॉपिक. इथपर्यंत लिहिलं तरी सफिशियंट आहे पहिला अझम्पशन. द मटेरियल ऑफ बीम इज होमोजिनियस अँड आयसोट्रॉपिक. पुढचं नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. सेकंड बघा, द बीम इज स्ट्रेट बिफोर लोडिंग अँड इज ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन थ्रू आउट. बीम जी आहे ती इनिशियली कशी असते स्ट्रेट आणि आफ्टर अँड इज युनिफॉर्म क्रॉस सेक्शन थ्रू आउट. म्हणजे थ्रू आउट कसा आहे त्याचा क्रॉस सेक्शन जो आहे तो युनिफॉर्म आहे, म्हणजे चेंज होत नाही. द बीम मटेरियल इज स्ट्रेस विदिन इट्स इलास्टिक लिमिट, दॅट इज इट ओबेज हुक्स लॉ. थर्ड काय लिहिणार, द स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन विदिन इलास्टिक लिमिट, दॅट इज द मटेरियल ओबेज कोणता हुक्स लॉ. ठीक आहे. असे तुम्हाला कोणतेही 4 लक्षात ठेवायचे आहेत. पुढे बघा, डिफाईन ॲक्सियल लोड अँड इसेंट्रिक लोड. आता ॲक्सियल लोड आणि इसेंट्रिक लोड मध्ये डिफरन्स काय असतो थोडक्यात सांगायचं झालं तर बघा, एका डायग्रामनं तुम्हाला सांगतो. सपोज हा कॉलम आहे, या कॉलमच्या सेंटरला जर मी लोड ऍक्ट केला, याच्या कुठे सेंटरला लोड ऍक्ट केला तर हा झाला ॲक्सियल लोड. कोणता झाला ॲक्सियल लोड. आता इसेंट्रिक लोड काय असतो तर सेंट्रॉइड पासून काही डिस्टन्सनं जर आपण लोड ऍक्ट केला तर त्या लोडला आपण काय म्हणतो इसेंट्रिक लोड. काय म्हणतो इसेंट्रिक. आता या ठिकाणी काही डिस्टन्सनं आपण काय केलंय लोड ऍक्ट केलेला आहे, याला म्हणतो स्मॉल ई जे आहे त्याला म्हणतो इसेंट्रिसिटी है ना. हा P2 सपोज आणि P1. P2 लोड जो ऍक्ट झालेला आहे तो काय कसा लोड आहे, हा P2 जो आहे तो कसा लोड आहे इसेंट्रिक लोड आहे. इसेंट्रिक लोड. ठीक आहे. तर बघा हे समजलं असेल तुम्हाला. आता बघा हा स्टेट दी कंडिशन ऑफ नो टेन्शन ॲट बेस ऑफ कॉलम. बेस ऑफ कॉलमला नो टेन्शन कंडिशन काय असते. तर नो टेन्शन कंडिशन जर म्हटलं तर बघा या ठिकाणी इसेंट्रिक लोड आणि डायरेक्ट लोड जे सांगितलं मी त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या ज्या लोड आहेत त्याच्यावरनं काय होतात, ज्यावेळेस आपण इसेंट्रिक लोड अप्लाय करतो त्यावेळेस त्याच्यावरती 2 स्ट्रेस जनरेट होतात. एक असतो डायरेक्ट स्ट्रेस, दुसरा असतो बेंडिंग स्ट्रेस. द डायरेक्ट स्ट्रेस इज डिनोटेड बाय सिग्मा 0 इज इक्वल टू सिग्मा बी. म्हणजे डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस जर इक्वल असतील तर ती कंडिशन कोणती असते, नो टेन्शन कंडिशन. कोणती कंडिशन असते, नो टेन्शन कंडिशन. ठीक आहे. डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस.
असेल त्यावेळेस काय असतं, नो टेन्शन कंडिशन असतं. लक्षात ठेवा. हा आता बघा क्वेश्चन दिसतोय तुम्हाला इथे. कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर अ ट्रायंगल ऑफ हाईट 100 mm. काय दिलं याचा, ट्रायंगल जे आहे त्या ट्रायंगलची हाईट किती दिलेली आहे, 100 mm. ट्रायंगलची हाईट किती आहे, 100 mm. अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू वर्टेक्स अँड पॅरलल टू बेस. नंतर इफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द बेस ऑफ सेम ट्रायंगल इज, काय दिलंय त्यांनी बघा या ठिकाणी, कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर अ ट्रायंगल ऑफ हाईट 100 mm. आता आपल्याला काय दिलं इथे, ट्रायंगल, आणि ट्रायंगलची काय दिलेली आहे, हाईट. हाईट किती आहे याची, 100 mm. ओके. नंतर ॲक्सिस पासिंग थ्रू वर्टेक्स अँड पॅरलल टू बेस. बेसला पॅरलल आणि पासिंग थ्रू वर्टेक्स. आय सपोज याला म्हणू वर्टेक्स. आय वर्टेक्स कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला. बट इफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द बेस ऑफ सेम ट्रायंगल इज आय बेस इज इक्वल टू 10⁻⁶. ठीक आहे. बट आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना बी आणि एच पाहिजे असतो, बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे वर्टेक्सचा फॉर्म्युला, सेंट्रॉइडचा फॉर्म्युला आणि बेसचा फॉर्म्युला, तिन्ही फॉर्म्युले तुमच्याकडे आहेत. बघा वर्टेक्सचा फॉर्म्युला असतो BH⁴. इथे असतो BH⁴. सिमिलरली सेंट्रॉइडचा असतो BH⁴36. आणि आपल्याला कशाचा फॉर्म्युला दिलाय, व्हॅल्यू कशाची दिलेली आहे, आय अबाउट बेस, म्हणजे ट्रायंगलच्या बेसचा त्यांनी काय दिलेला आहे, व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे बेस द्यावे एच, सॉरी याला काय म्हणू आपण, एच नाही बी म्हणतो. काय म्हणतो, बेसला बी आणि ही काय असते हाईट एच है ना. तर बेस दिला नाही म्हणून आपल्या, बट काय दिलंय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस दिलेला आहे 10⁻⁷. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, आय बेस इज इक्वल टू काय असतो, BH⁴/12 इक्वल टू त्याची व्हॅल्यू दिली 10⁻⁷. आता बघा इथे B × H⁴/12 इज इक्वल टू 10⁻⁷. बी ची व्हॅल्यू दिली का आपल्याला, नाही. बीला बी जशाच ठेवा. एच ची व्हॅल्यू किती आहे, 100⁻³ इज इक्वल टू 10⁻⁷. तर बी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे तर काय करणार, 12 ला तिकडे मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे डिवाइड मध्ये, आणि 10⁻³ मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तर तिकडे गेल्यावर डिवाइड मध्ये जाईल. ठीक आहे. आता मग बी इज इक्वल टू काय बनेल, 10⁻⁷ × 12/100⁻³ हे कॅल्सीमध्ये टाका व्हॅल्यू. जी व्हॅल्यू येईल ती कशाची येईल तुम्हाला, बेसची, बी. ठीक आहे. बी ची व्हॅल्यू जर आली तर बी ची व्हॅल्यू काय करणार तुम्ही, आय वर्टेक्सचा फॉर्म्युला आहे BH⁴/4. काय आहे, BH⁴/4. तर वर्टेक्सच्या फॉर्म्युल्यामध्ये बी ची व्हॅल्यू जी येईल तुमची ती व्हॅल्यू ठेवा. एच ची व्हॅल्यू ऑलरेडी आहे 100 आपल्याकडे, डिवाइड बाय 4 करा. तुम्हाला डायरेक्टली काय मिळेल, व्हॅल्यू ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वर्टेक्स. सिमिलरली जर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड विचारला असता तरी पण त्याचा फॉर्म्युला तुमच्याकडे होता BH⁴/36. त्यांना तुम्ही काढू शकता. क्लिअर आहे. ओके. पॉज करून तुम्ही पाहिजे तर लिहून घेऊ शकताय किंवा मॉडेल आन्सर डायरेक्टली तुम्हाला अवेलेबल आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याच्यावरून तुम्ही मॉडेल आन्सर डाउनलोड करा. ओके. पुढे जाऊया. आता बघा बी ची व्हॅल्यू किती आली होती, ते 120 आली होती. आणि आता वर्टेक्स काढायचा तर BH⁴/4 फॉर्म्युला आहे. बी ची व्हॅल्यू 120 ठेवली, एच ची व्हॅल्यू 100 ठेवली, डिवाइड बाय 4 केला आणि तुम्हाला वर्टेक्सची व्हॅल्यू भेटली 3 × 10⁻⁷. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय काढायचे, व्हॅल्यू काढायचे. ठीक आहे. चला पुढे.
4 मार्काचा क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन काय म्हणतो, अ बार 500 mm लॉंग अँड 22 mm इन डायमीटर. काय दिलाय, बार दिलेला आहे, त्याची लेंथ दिली आहे 500 mm आणि हे काय दिलेलं आहे लिहितो इथं गिवन डेटा बघा. गिवन मध्ये लिहू आपण काय काय दिलाय. बारची लेंथ दिली आहे L = 500 mm. नंतर काय दिलाय, डायमीटर दिला D किती आहे 22 mm. पुढे is elongated by 1.2 mm. elongated by म्हणजे चेंज इन लेंथ, त्याला म्हणून आपण डेल्टा L किती आहे 1.2 mm. ठीक आहे. दुसरा शब्द असतो elongated to जर म्हटलं, समजा लेंथ 500 आहे, elongated to 510 जर म्हटलं असतं तर तुमची चेंज इन लेंथ किती आली असती 10 आली असती. ओके. पुढे बघा, अंडर द इफेक्ट ऑफ ॲक्सियल पुल म्हणजे काय असतो, लोड दॅट इज इक्वल टू P. लोड किती दिलाय 105 किलो न्यूटन. आता आपल्याला इथे किलो नाही चालत, मेगा नाही चालत, गिगा नाही चालत, त्याचं कन्व्हर्जन करायचं सिम्पली न्यूटन मध्ये. आता किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करणार तुम्ही, इथे डायरेक्टली लिहू 105 इंटू किलो म्हणजे 10⁻³ किती 3. हे काय झालं आपलं न्यूटन. हा झाला P ची व्हॅल्यू. त्यानंतर बघा, कॅल्क्युलेट द इंटेन्सिटीज ऑफ स्ट्रेस, स्ट्रेन अँड मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. बघा, स्ट्रेस, स्ट्रेन आणि मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. तुम्हाला माहिती आहे स्ट्रेस पहिला, स्ट्रेस सिग्मा इज इक्वल टू P/A. काय फॉर्म्युला असतो P/A. आता P ची व्हॅल्यू दिलेली आहे इथं. एरिया माहिती आहे का आपल्याला, नाही, बट एरियासाठी आपल्याला काय दिलं त्याने डायमीटर दिलेला आहे. मग इथे काय करणार आपण, एरिया इज इक्वल टू बाजूलाच लगेच काढून घ्या, π/4 इंटू D². π/4 इंटू D म्हणजे किती 22². याची व्हॅल्यू काय येते ते बघा. हा आला आपला एरिया आणि स्ट्रेसच्या फॉर्म्युल्यात ठेवून द्या. P ची व्हॅल्यू किती आहे 105 इंटू 10⁻³ अपॉन एरियाची व्हॅल्यू बघा किती येते. ही एरियाची व्हॅल्यू आली इथं 380.13. 380.13. ओके. इथे 380.13. आता या दोन्हीची व्हॅल्यू बघा, स्ट्रेसची व्हॅल्यू किती येते डिवाइड करा आणि त्याची व्हॅल्यू चेक करा. बघा, किती येते व्हॅल्यू, जी व्हॅल्यू येते स्ट्रेसची व्हॅल्यू आली. ओके. आता हा झाला स्ट्रेस. दुसरं काय कॅल्क्युलेट करायचं आहे, स्ट्रेन. दुसरं काय कॅल्क्युलेट करायचं आहे, स्ट्रेन. इट इज डिनोटेड बाय लेटर स्मॉल e. तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला डेल्टा L/L. चेंज इन लेंथ काय असतं डेल्टा L/L. डेल्टा L म्हणजे चेंज इन लेंथ किती आहे 1.2 अपॉन L ची व्हॅल्यू किती आहे 500. हे कॅल्सी मध्ये टाका, व्हॅल्यू काढा. जी व्हॅल्यू येईल ती तुमची कशाची येईल, E ची व्हॅल्यू. ठीक आहे. तुम्हाला टास्क आहे, तुम्ही करून घ्या. त्यानंतर तिसरं काय विचारलंय, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजे काय असतो कॅपिटल E. कॅपिटल E इज इक्वल टू असतो स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. काय असतं स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. आता स्ट्रेस तुम्ही इथं काढलाय, स्ट्रेन तुम्ही इथं काढलाय, त्या दोन्हीची व्हॅल्यू ठेवा, E ची व्हॅल्यू भेटेल. ओके. आता तुम्ही मला बघा, युनिटचा प्रश्न झाला, स्ट्रेस जर असेल तर स्ट्रेसचं युनिट काय असतं Nm². त्यानंतर स्ट्रेनचं, स्ट्रेन म्हणजे काय असतो चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, लेंथ अपॉन लेंथ, mm/mm. काय होईल युनिट येईल कायचं, इथं काय युनिट येणार नाही. सिमिलरली E ची व्हॅल्यू जी आहे स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, स्ट्रेसचं युनिट असतं Nm/mm², म्हणजे हेच युनिट येणार.
तर अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता. हे टास्क कंप्लीट करा. ओके, पुढे जाऊया आपण. बघा इथे व्हॅल्यू काढल्यानंतर स्ट्रेसची व्हॅल्यू आली 276. तुम्ही चेक करून घ्या. स्ट्रेनची व्हॅल्यू आली 2.4 × 10⁻³ आणि मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीची व्हॅल्यू आली एवढी है ना, 115.09. अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. सिमिलरली बघा हा इथं काय दिलं त्यांनी, फॉर अ सर्टन मटेरियल मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजेच काय, कॅपिटल ई. काय दिलेलं आहे, कॅपिटल ई. कॅपिटल ई किती दिलेला आहे, 169 Nm². आता तुम्ही म्हणाल इथं तर मेगापास्कल दिलाय, तर Nm/mm² कसं आलं, तर लक्षात घ्या 1 मेगापास्कल इज इक्वल टू 1 Nm/mm². लक्षातच ठेवा. आता कसं आलं, तुम्ही तर म्हणाल पास्कल म्हणजे मेगा म्हणजे किती असतं, 10⁻⁶ पास्कल. पास्कल म्हणजे काय असतं, Nm/m². आता हे समजण्यासाठी लिहितोय तुम्हाला 10⁻⁶ Nm/m². बट आपल्याला कशामध्ये व्हॅल्यू पाहिजे असते, mm² मध्ये. 1 मीटर म्हणजे किती, 1000 mm आणि मीटरचा स्क्वेअर म्हणजे 1000चा स्क्वेअर. 1000चा स्क्वेअर म्हणजे 10⁻³ स्क्वेअर 10⁻⁶. 10⁻⁶ ना काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल Nm/mm² येण्यासाठी. म्हणून याची व्हॅल्यू होईल 1 Nm/mm². 1 मेगापास्कल म्हणजे 1 Nm/mm². म्हणून डायरेक्टली आपण काय घेतलंय त्याला, Nm/mm². हे जे आहे हे तुम्हाला बेसिक झालेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, पॉज करून लिहायचं असेल अंडरस्टँडिंग साठी तर लिहू शकता तुम्ही. ओके, पुढे बघा. इफ पॉइझन्स रेशो इज 0.32. पॉइझन्स रेशो म्हणजे काय, तर म्यूची व्हॅल्यू किती आहे, 0.32 किंवा 32. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ मॉड्युलस ऑफ रिजिडिटी अँड बल्क मॉड्युलस. कशाची व्हॅल्यू काढायची आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी अँड बल्क मॉड्युलस. आता तुम्हाला माहिती आहे ई, जी अँड के हे जे आहेत ते कॉन्स्टंट्स आहेत. ओके, तर कॉन्स्टंट जे आहे, तर ई ची व्हॅल्यू दिली तुम्हाला, जी ची व्हॅल्यू आणि के ची व्हॅल्यू काढायची आहे. आता ह्या व्हॅल्यू कशा काढणार, तर बघा इथे फॉर्म्युला आहे, तुम्हाला 2 रिलेशन दिलेले आहेत. कोणते कोणते रिलेशन, तर E is equal to 2g into bracket 1 plus mu. याच्यामध्ये म्यू ची व्हॅल्यू दिली आहे, ई ची व्हॅल्यू दिली आहे, तुम्हाला जी ची व्हॅल्यू एकच व्हॅल्यू काढायची आहे, तर ती व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. E is equal to 2g plus into bracket 1 plus 2 mu. या फॉर्म्युल्यावर कशाची व्हॅल्यू मिळेल, जी ची व्हॅल्यू. झाला 2 मार्क तुम्हाला इथेच मिळाले. त्यानंतर दुसरा जो फॉर्म्युला आहे बल्क मॉड्युलस काढण्यासाठी, दूसरा फॉर्मूला है E इज इक्वल टू 3k इंटू ब्रैकेट 1 माइनस 2 म्यू. E इज इक्वल टू 3k इंटू ब्रॅकेट 1 माइनस 2 म्यू. म्यूची व्हॅल्यू दिली आहे, त्यानंतर E ची व्हॅल्यू माहिती आहे, तर K ची व्हॅल्यू आपण काढू शकतो है ना. कसं काढणार, तर तुम्ही याच्यामध्ये रिअरेंज करू शकता. इथे जसं की जीला जी जसं तसं ठेवलं, म्यूची व्हॅल्यू इथे ठेवली आणि इथे काय केलं, ह्या दोन्हीचं याचं ॲडिशन केलं, 1.32 आलं, मल्टिप्लाय बाय 2 केलं, 1.32चं 2.64 आलं आणि 2.64 डिवाइड केलं, जीची व्हॅल्यू भेटली है ना. अशा पद्धतीनं तुम्हाला जी आणि के च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. 4 मार्कासाठी क्वेश्चन आहे. ओके, तर जे कॉन्स्टंट्स आहेत, कॉन्स्टंटचे रिलेशन लक्षात ठेवा. E इज इक्वल टू 2g इंटू ब्रॅकेट 1 प्लस म्यू आणि दुसरं रिलेशन जे आहे ते E इज इक्वल टू 3k इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2 म्यू. ओके, एक क्वेश्चन कंपल्सरी तुम्हाला या रिलेशन वरती विचारला जातो आणि तो एकदम इझी आहे. ओके, पुढे बघा. हा सगळ्यात भारी क्वेश्चन म्हटलं तर काय, सिम्पली सपोर्टेड बीम आणि जे आहे समजा काय म्हणतो आपण, बघा तुम्हाला बऱ्याच याच्यामध्ये काय तर डायग्राम देत नाहीत, डायरेक्टली फक्त स्टेटमेंट दिलेलं असतं. याच्यावरून डायग्राम कशी काढायची ते पहिले बघून घ्या. अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 6 मीटर कॅरीज UDL ऑफ 3 किलोमीटर. आता काय करणार तुम्ही,
बघा सगळ्यात अगोदर तर बीमचा टाईप कोणता आहे तर सिम्पली सपोर्टेड आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं, सिम्पली सपोर्टेड बीम काढून घ्या. सिम्पली सपोर्टेड बीम कशी काढणार, सिम्पली सपोर्टेड मध्ये दोन्ही साईडला सिम्पली सपोर्ट असतो, त्याला म्हणू RA रिएक्शन आणि रिएक्शन B, RA आणि RB. ठीक आहे, दोन रिएक्शन काढल्या म्हणजे आपली सिम्पली सपोर्टेड बीम. स्पॅन दिलाय, किती दिलाय 6 मीटर. स्पॅन म्हणजे काय, तर दोन सपोर्ट मधलं डिस्टन्स किती आहे 6 मीटर. नंतर इट कॅरीज UDL ऑफ 3 kN per meter स्प्रेड ओव्हर 2 मीटर फ्रॉम लेफ्ट सपोर्ट. किती डिस्टन्स वरती स्प्रेड झालेला आहे तो, लेफ्ट सपोर्ट पासून 2 मीटर. लेफ्ट सपोर्ट पासून 2 मीटरला UDL आहे, म्हणून आपण 2 मीटर पर्यंत UDL काढला. आता त्याची इंटेन्सिटी किती आहे तर 3 kN per meter. 3 kN per meter. ओके, आणि नंतर काय आहे, अँड अ पॉइंट लोड ऑफ 6 kN ॲट 4 मीटर फ्रॉम लेफ्ट सपोर्ट. लेफ्ट सपोर्ट पासून किती डिस्टन्स वरती, 4 मीटर डिस्टन्स वरती. लेफ्ट सपोर्ट पासून 4 मीटर डिस्टन्सला काय आहे तर एक पॉइंट लोड आहे. पॉइंट लोडची व्हॅल्यू आहे किती 6 kN. 6 kN अशा प्रकारचे आपल्याला सिम्पली सपोर्टेड बीम दिलेली आहे. ड्रॉ SFD अँड BMD. ड्रॉ SFD अँड BMD. आता SFD आणि BMD काढण्यासाठी अगोदर आपल्याला RA आणि RB काढावं लागेल. RA आणि RB कसं काढणार, तर पहिली कंडिशन माहिती आहे तुम्हाला, समेशन ऑफ F ऑफ Y इक्वल टू 0. समेशन ऑफ F ऑफ Y इक्वल टू 0 ज्या वेळेस तुम्ही कन्सिडर करता लेफ्ट टू राईट, अपवर्ड वाला फोर्स असतो पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड वाला फोर्स असतो निगेटिव्ह. ठीक आहे, तर RA प्लस आता UDL कन्वर्ट करायचं राहिले तुम्हाला पॉइंट लोड मध्ये. आता UDL म्हणजे काय तर 3 kN पर मीटर, म्हणजे प्रत्येक मीटरला किती kN फोर्स ऍक्ट होतो, 3 kN. आता डिस्टन्स किती आहे 2 मीटर, म्हणजे 2 मीटरवर किती लोड ऍक्ट होईल तर 3 × 2, 3 दोन्ही 6, 6 kN लोड ऍक्ट होईल. आणि लोड कुठे ऍक्ट होईल, याच्या सेंटरला. सेंटरला म्हणजे 1 मीटर डिस्टन्स होता इथून, तर इकडे पण किती डिस्टन्स राहील 1 मीटर. आणि पॉइंट लोड याचं हे करायची, इंटेन्सिटी दाखवायची. नंतर समेशन ऑफ F ऑफ Y काढा, अपवर्ड वाला फोर्स पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड वाला निगेटिव्ह. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला RA मिळेल आणि RB मिळेल. त्यासाठी नंतर काय करायचं, मोमेंट अबाउट A इक्वल टू 0. याच्या भोवती मोमेंट घ्या आणि त्याला 0 ठेवा. इथे दाखवतो तुम्हाला. आता इथे सोल्युशनच दिले त्यांनी. सोल्युशनच्या आधी काय केलंय त्यांनी बघा, RA काढलाय. RA जो आहे तो किती आलाय, RB आला 5 kN, RA आला 7 kN. इथे बघा तुम्हाला व्हॅल्यू पण दिलेले आहेत. RA व्हॅल्यू काढली तर 1 मार्क है ना. त्याच्यानंतर SFD काढली त्याला 1 मार्क, BMD काढली त्याला 1 मार्क. असं डिस्क्रिप्शन आहे. RA RB आल्यानंतर SF कॅल्क्युलेशन आहे. SF कॅल्क्युलेशन तुम्हाला या ठिकाणी लेफ्ट राईट थोडंसं अवघड वाटेल. जर तुम्हाला सांगायचं असेल तर थोडक्यात मी सांगू शकतो. RA आणि RB काढली कशी, ठीक आहे. RA आणि RB काढण्यासाठी आपण काय केलं, त्याला पहिले पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करून घेऊया. इथे पॉइंट लोड मध्ये जर कन्वर्ट केलं आपण तर 3 × 2 म्हणजे किती झाला 6 kN फोर्स झाला. आणि हे डिस्टन्स किती झालं 1 मीटर. ओके, आता बघा समेशन ऑफ F ऑफ Y जर घेतला आपण इक्वल टू 0, तर पहिले अपवर्ड वाला फोर्स पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड वाला फोर्स निगेटिव्ह. फर्स्ट ऑफ ऑल RA कसा ऍक्ट होतो इथे, रिएक्शन A, रिएक्शन B, इथे पॉइंट दिला C आणि D. बघा पहिला फोर्स RA कसा आहे अपवर्ड वाला, म्हणजे तो पॉझिटिव्ह RA. त्यानंतर दुसरा फोर्स आहे 6 kN डाऊनवर्ड. डाऊनवर्ड म्हणजे काय, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, डाऊनवर्ड म्हणजे निगेटिव्ह. मायनस कितीचा आहे 6 kN. लिहायची गरज नाही, 6चा फोर्स आहे. नंतर
तिसरा फोर्स आहे 6 किलो न्यूटनचा, तो पण कसा आहे डाऊनवर्ड म्हणजे -6. आणि चौथा फोर्स जो आहे तो RB प्लस RB इक्वल टू 0. RA प्लस RB -6 काय झालं -12, तो तिकडे गेल्यावर +12 झाला, म्हणजे काय येईल RA प्लस RB इथे -12 इक्वल टू 0, -12 तिकडे गेल्यावर प्लस, देअरफॉर RA प्लस RB इज इक्वल टू 12 आला. इक्वेशन नंबर 1 देऊ. नंतर काय करणार तर मोमेंट अबाउट पॉइंट A इक्वल टू 0. एच्या भोवती जर मोमेंट घ्यायचा असेल तर बघा याच्या राईट साईडला किती फोर्सेस आहेत, 1, 2 आणि 3. बघा 6 किलो न्यूटन इंटू डिस्टन्स किती आहे याच्यातलं 1 मीटर. 6 आणि 1 कसा फिरतोय तो क्लॉकवाईज. आता मोमेंट घेताना आपण लेफ्ट टू राईट जातो त्यावेळेस क्लॉकवाईज वाला कसा असतो पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज वाला कसा असतो निगेटिव्ह. ओके, तर एच्या भोवती 6 किलो न्यूटन मोमेंट कसं होत आहे क्लॉकवाईज, घड्याळाच्या दिशेसारखं फिरतोय तो. 6 × 1 तो कसं झाला पॉझिटिव्ह, म्हणून इथे लिहूया 6 × 1 पॉझिटिव्ह. दुसरा फोर्स जो आहे तो 6 किलो न्यूटनचा इकडचा D पॉइंटला. आता 6 आणि A यामधलं डिस्टन्स किती आहे तर 4 मीटर आहे, तर 6 × 4 कसा फिरतोय तो पण क्लॉकवाईज, म्हणून इथे येईल +6 × 4. लास्ट फोर्स जो आहे तो कोणता आहे RB वाला सपोर्ट. ठीक आहे, आता RB आणि डिस्टन्स किती आहे 6 मीटर. आता RB पासून कसा फिरतोय तो अँटी क्लॉकवाईज, म्हणजे मायनस, म्हणजे काय येईल -RB × 6 इक्वल टू 0. ठीक आहे, RB × 6 इक्वल टू 0. आता इथे बघा 6 × 1 6 प्लस 6 चोक 24 मायनस RB × 6 तिकडे गेल्यावर प्लस RB × 6. आता 24 आणि 6 किती होतं 30 इज इक्वल टू RB × 6. फक्त RB ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर इथं 6 मल्टिप्लिकेशन इकडे गेल्यावर डिवाइड मध्ये 30 / 6 किती येतं बघा RB इज इक्वल टू 6 × 5 = 30 म्हणजे 5 किलो न्यूटन काय आला आपला RB. ठीक आहे, RB 5 आला. तर RA ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर इथं RA ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये 1 मध्ये ठेवा, काय भेटेल मग बघा RA प्लस RB ची व्हॅल्यू किती आली 5 किलो न्यूटन इक्वल टू 12. RA इक्वल टू 12, हा प्लस मायनस तिकडे गेल्यावर -5, 12 मधून 5 गेले 7 किलो न्यूटन. RA ची व्हॅल्यू आली 7 आणि RB ची व्हॅल्यू आली 5 किलो न्यूटन. इथपर्यंत समजलं. आता तुम्हाला स्ट्रेस SFD कशी काढायची ते सांगतो थोडक्यात. हे आलं समजलं. आता बघा इथे SF कॅल्क्युलेशन. किती पॉइंट आहेत A C D B. आता शेअर फोर्स ॲट पॉइंट A ला शेअर फोर्स किती आहे RA चा, जेवढा RA आहे RA ची व्हॅल्यू किती आहे 7 किलो न्यूटन, म्हणजे शेअर फोर्स ॲट पॉइंट किती आला 7 किलो न्यूटन. आता लक्षात घ्यायचं शेअर फोर्स कॅल्क्युलेशन मध्ये अपवर्ड वाला पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड वाला निगेटिव्ह. ज्या वेळेस आपण कुठे जातो लेफ्ट टू राईट, आणि सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये लेफ्ट टू राईटच जायचं. ओके, शेअर फोर्स ॲट A पॉइंट किती आला 7. नंतर शेअर फोर्स ॲट पॉइंट कोणता पॉइंट आहे C च्या डाव्या साईडला किती फोर्सेस 2, RA अपवर्ड वाला आणि 6 किलो न्यूटनचा डाऊनवर्ड वाला, म्हणजे 7 आणि 6 कसा आहे डाऊनवर्ड म्हणजे -6 किती आला 1 किलो न्यूटन. नंतर पुढचा आहे शेअर फोर्स ॲट पॉइंट C च्या नंतर कोणता पॉइंट आहे D पॉइंट. D ला जर घेतला आपण तर याच्या आधी किती फोर्सेस आहेत 3, RA अपवर्ड वाला म्हणजे 7 -6 आणि D चा पॉइंट किती -6 इक्वल टू किती आला -5 किलो न्यूटन. आणि शेवटी शेअर फोर्स ॲट पॉइंट B हा कधी पण 0च यायला पाहिजे. आता 0 कसा येतो तर बघा त्याच्या आधीचे बघा 7 मायनस हा 6 नंतर -6 आणि प्लस RB ची व्हॅल्यू किती आहे 5 प्लस 5 केलं आपण तर किती येते व्हॅल्यू याची 0. ओके, आता शेअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट याचं जर हे काढायचं असेल काय SFD आणि BMD तर कसं काढणार. बघा याचे प्रोजेक्शन घ्या खाली प्रत्येक पॉइंटचे.
तर इथे काय केलं आपण, बेसलाईन ओढली, याला नावं द्या ए सी डी बी. आता ए ला शिअर फोर्सची व्हॅल्यू किती आहे 7 प्लस, म्हणून इथं काय केलं आपण 7 किलो न्यूटन इथं लिहिलं. नंतर सी ला व्हॅल्यू किती आहे बघा, सी ला आहे +1 म्हणजे ह्याच्यावर, याला किती नाव दिलं 1 किलो न्यूटन. नंतर डी पॉईंटला किती आहे -5 म्हणजे या लाईनच्या खाली इथं -5 किलो न्यूटन. आणि शेवटी किती बी ला तर 0. इथे काय केलं, पॉईंट मार्क करून घेतले आपण. आता लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस शिअर फोर्स डायग्राम मध्ये UDL असतो त्यावेळेस लाईन कशी ओढायची, क्रॉस. UDL ला क्रॉस लाईन आणि पॉइंट लोडला कशी स्ट्रेट लाईन. हा नियम लक्षात ठेवायचा. आता इथं UDL जिथपर्यंत आहे तिथं पहिला पॉईंट किती आहे 7चा, 0 पासून गेलं 7 पर्यंत. आता इथे कसं UDL असल्यामुळे क्रॉस लाईन डायरेक्टली ओढायची. ओढली. आता याच्यानंतर पुढे पॉईंट लोड आहे तर इथून पुढे जायचंय 5ला, इथून क्रॉस लाईन ओढू शकतो का आपण, नाही. कशी जायचंय, स्ट्रेट. म्हणून इथून इथपर्यंत स्ट्रेट आलो, याच्या खाली स्ट्रेट आलो. आता इथून बी पॉईंटला क्रॉस लाईन ओढू शकतो का, नाही, पॉईंट लोड आहे म्हणून इथून सरळ जायचं आडवा नंतर उभा. ही झाली आपली SFD, त्याला म्हणतो आपण शिअर फोर्स डायग्राम. ठीक आहे, ही झाली SFD. ठीक आहे, पॉज करून लिहून घेऊ शकता तुम्ही किंवा डायरेक्टली मॉडेल पेपरमध्ये दिलेला आहे ती स्टेप तुम्ही लिहू शकता. BMD तशाच पद्धतीने काढलेली आहे. BMD सांगायचं असेल एकदा तर ते पण सांगून देतो. BMD साठी BM कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा. BM कॅल्क्युलेशन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ती सिम्पली सपोर्टेड बीम जर असेल तर याच्यामध्ये दोन्ही एंड पॉइंटला बेंडिंग मोमेंट किती असतं, 0. एंड पॉइंट कोणते आहेत, BM ॲट A इक्वल टू बेंडिंग मोमेंट ॲट B किती असते याची व्हॅल्यू 0. त्यामुळे 2 पॉईंट तर झाले. आता उरले किती पॉईंट, C आणि D. आता C पॉइंट्सला जर मोमेंट काढायचं असेल या पॉइंटला तर याचे लेफ्टला बघा किती फोर्सेस आहेत, RA आणि याचा जो सेंटर काढला होता आपण 3 × 2 म्हणजे 6 किलो न्यूटनचा. किती डिस्टन्सवरती होता हा, इथून 1 मीटर आणि हा इथून किती 2 मीटर. C पॉइंटच्या लेफ्टला किती फोर्सेस आहेत, RA × 2 आणि 6 × 1. बघा इथे काय करू आता, बेंडिंग मोमेंट ॲट पॉइंट C च्या लेफ्टला पहिला RA × डिस्टन्स किती आहे 2 आणि हा याच्या भोवती कशा C भोवती कसा फिरतोय, क्लॉकवाईज म्हणजे प्लस, अँटी क्लॉकवाईज म्हणजे मायनस. बेंडिंग मोमेंट ॲट C किती येईल, RA × 2. RA ची व्हॅल्यू किती होती, RA ची व्हॅल्यू किती आली होती 5. किती आली होती 7, सॉरी RA ची व्हॅल्यू किती होती 7. म्हणजे काय येईल, बेंडिंग मोमेंट ॲट 7 × 2 क्लॉकवाईज म्हणजे प्लस. आता दुसरा किती आहे, C च्या इथं 6 किलो न्यूटन, अंतर किती आहे 1 मीटर आणि C च्या भोवती कसा फिरेल तो अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने, तर मायनस इथे 6 × 1. आता हे कॅल्क्युलेशन करा, 7 2 14 -6 बघा किती येतं 8 किलो न्यूटन × मीटर. 8च येतं ना, हां जे येईल ते तुमचं कॅल्क्युलेट करा आणि बघा. बेंडिंग मोमेंट ॲट C किती आला 8 किलो न्यूटन. नंतर D च्या भोवती बघा, D च्या इकडे लेफ्टला किती फोर्सेस आहेत, आता 2च आहेत, RA आणि 6 किलो न्यूटनचा. सेम, फक्त डिस्टन्स काय होईल याच्यातलं चेंज होईल. बेंडिंग मोमेंट ॲट D बघा, D च्या पहिला RA × डिस्टन्स, आता D च्या इथं किती डिस्टन्स झालं 4 मीटर. RA ची व्हॅल्यू किती आहे 7 × 4 मायनस 6 × हे डिस्टन्स किती आहे बघा, इथून 1 मीटर आणि इथलं किती 2 मीटर. 1 आणि 2 म्हणजे 3 किलो न्यूटनचा. तो कसा फिरतोय अँटी क्लॉकवाईज म्हणजे -6 × 3
7 चौक 28 मायनस 6 त्रिक 18 किती उरलं 10 किलो न्यूटन इंटू मीटर. ह्या व्हॅल्यू भेटलेल्या आहेत आपल्याला. ओके. आता बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर नियम तसाच आहे, शेअर फोर्स सारखाच, फक्त एक न वाढतो. जसं की शेअर फोर्सला पॉईंट लोडला काय होता, स्ट्रेट लाईन होती, तर पॉईंट लोडला याच्यामध्ये काय येतो क्रॉस लाईन, आणि इकडे क्रॉस लाईन होती तर इकडे कर्व येतो बेंडिंग मोमेंटला. ओके. आता याचं प्रोजेक्शन घेऊन घ्या आधी, दाखवून देऊ याच्यातच किती आली बेंडिंग मोमेंट ॲट सी. प्रोजेक्शन घ्या याच्या खाली. आता बेंडिंग मोमेंटसाठी सगळे बेंडिंग मोमेंट कसे आहेत, पॉझिटिव्ह. बेसलाईन ओढूया. ए सी डी बी. ए ला किती आहे बेंडिंग मोमेंट, कलर चेंज करू, किती आहे 0. बी ला किती आहे 0. सी ला किती आहे 8. सी ला काय करू आपण इथं 8. आणि डी ला किती आहे 10. 10 किलो न्यूटन इंटू मीटर. इथे किती 8 किलो न्यूटन इंटू मीटर. आता माहिती आहे तुम्हाला की कर्व काढताना काय करायचं, ए पासून कुठं जायचंय 8 किलो न्यूटन पर्यंत. तुम्हाला माहिती आहे इथे कशी लाईन होती, शेअर फोर्स मध्ये क्रॉस लाईन होती, तर इकडे कशी जाईल कर्व. हा कर्व काढला. ओके. आता याच्या पुढे पॉईंट लोड आहे, पॉईंट लोड आहे तर इथून काय येईल सरळ क्रॉस लाईन, आणि इथून पण काय येईल सरळ क्रॉस लाईन. ही काय झाली आपली बी एम डी. हे काय झाली बी एम डी. ओके. सेम अशीच बेंडिंग मोमेंट खाली काढलेली असेल. पॉज करून व्हॅल्यू लिहून घ्या. बघा आलेले आहे सेम. ही झाली आपली बेंडिंग मोमेंट. अशाच पद्धतीनं आपल्या ज्या पुढे येतील ते पण बघायचं आहे. ठीक आहे. तर बघा लिहून घ्या इथपर्यंत, आणि याच्या पुढचे जे प्रॉब्लेम आहेत तर तुम्ही मॉडेल पेपर मधून बघू शकता. तर बघा या ठिकाणी हे झालं. तर पुढचे क्वेश्चन पण लोड झालेले आहेत, तुम्ही ते डाउनलोड करू शकता. या ठिकाणी पुढचा क्वेश्चन जो विचारला होता, फॉर लॅमिना एज शोन इन फिगर डिटरमाइन इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस. कोणता ॲक्सिस, एक्स एक्स ॲक्सिसच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आय एक्स एक्स है ना. तर तुम्हाला इथे पॅरलल ॲक्सिसचा थेरम यूज करायचा आहे. अगोदर तुम्ही हे काढा, वाय बार काढा, A1 Y1 प्लस A2 Y2 अपॉन ए म्हणजे काय असतो तर A1 प्लस A2. ए म्हणजे काय असतो A1 प्लस A2. यानं वाय बार मिळेल. वाय बार नंतर तुम्हाला आय एक्स एक्स कॅल्क्युलेट करायचा आहे दोन्हीचाही. नंतर आय एक्स एक्स 1 आय एक्स एक्स 2 दोन्हीची ॲडिशन करायची आहे, तुम्हाला मिळेल आय एक्स एक्स है ना. पहिल्या चॅप्टरमध्ये झालेला आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला सर्व ॲन्सर्स या ठिकाणी मिळतील. तर वेळेचं लिमिटेशन्स आहे त्याच्यामुळे मी एवढेच आन्सर घेऊ शकतोय. तर पुढचा व्हिडिओ जो आहे, पुढचा पार्ट तुम्हाला कशावरती पाहिजे तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थेअरी जर होते पाहिजे की पूर्ण पेपर सॉल्व करून पाहिजे तर तसं मेन्शन करा है ना. जर तुम्हाला दुसरा कोणता पेपर हे करून पाहिजे असेल किंवा IMP पुढे सांगायचे असतील तर पुढच्या व्हिडिओमध्ये तसे तुमच्या कमेंट बघून मी पुढचा व्हिडिओ बनवेल. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. तर महत्त्वाचे जे आहेत 5वा आणि 6वा चॅप्टरमध्ये एक पर्टिक्युलर तेच रिपीटेड क्वेश्चन आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. तुम्ही म्हणत असले तर 5वा आणि 4था आणि 5वा चॅप्टर पुढे घ्यायचं असेल तर तसं पण मेन्शन करा, म्हणजे आपण ते तशा टाईपचे प्रॉब्लेम घेऊया है ना. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.